स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। हजरत पीर मोतीबाबा यांच्या उर्सानिमित्त तसेच बोलवाड गावचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिनदादा कांबळे युवा मंचच्या वतीनं भव्य बैलगाडी घोडागाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 वर्ष अगोदर झालेल्या शर्यती पुन्हा नव्याने चालू झाल्याने शर्यत शौकीनांमध्ये एक वेगळाच आनंद पाहावयास मिळत आहे। दिगंजी हिरवाड राज्यमार्गालगत असणाऱ्या गणेशनगर येथील वाईन फॅक्टरी शेजारी हा नवीन पट्टा तयार केला आहे। त्यामुळे सर्व शर्यत शौकीनांनी या शर्यतींचा लाभ घेऊन उर्साची शोभा वाढवावी असे आवाहन उपसरपंच सचिन कांबळे यांनी केले आहे। बोलवाड ग्रामदैवत हजरत पीर मोतीबाबा उर्सानिमित्त व बोलवाडचे नेते सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलवाडमध्ये बैलगाडी व घोडागाडी यांचे भव्य शर्यतीचे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। की हा कार्यक्रम 14 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शर्यती चालू होतील। या घोडागाडी शर्यतीसाठी आणि बैलगाडी शर्यतीसाठी 25,000, 15,000, 10,000, 7,000 असे विविध प्रकारचे 6 दाती, बिनदाती असे वेगवेगळ्या याचे शर्ती ठेवलेले आहेत। घोडागाडीची पण शर्ती ठेवलेल्या आहेत। असे एकूण सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उर्सानिमित्त हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। तरी या कार्यक्रमात सर्व गाडीधारकांनी भाग घ्यावा असे आम्ही त्यांना आवाहन करतो आणि हा कार्यक्रम आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे आयोजन केलेला आहे आणि तो चांगल्या रीतीने पार पाडणार आहे आणि तो कायद्यामध्ये बसवून या शर्तीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। बोलवाड येथे हजरत पीर उर्सानिमित्त या ठिकाणी सचिनदादा युवा मंच तर्फे या ठिकाणी बैलगाडी व घोडागाडी शर्यती या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सर्व शर्यती या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी शासनाने जो काही नियम या ठिकाणी घातलेला आहे त्या नियमाप्रमाणे या सर्व शर्यती या ठिकाणी पार पडणार आहेत। आणि बोलवाड उर्सानिमित्त ज्या शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या गेल्या 15 वर्षापासून बोलवाड उर्सानिमित्त जे काय गेल्या 15 वर्षापूर्वी जे मैदान झालेलं होतं आणि 15 वर्षानंतर या ठिकाणी बोलवाड गावामध्ये या ठिकाणी मैदान होणार आहे। त्यामुळं बोलवाड गावातील सर्व नागरिकांच्या सहित जे मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील जे शर्यत शौकीन आहेत आणि त्याचबरोबर पंचक्रोशीतील जे शर्यत शौकीन असतील किंवा नागरिक असतील यांना विनंती आहे की बोलवाडमध्ये जे शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता या ठिकाणी या शर्यती या ठिकाणी सुटणार आहेत। तरी पंचक्रोशीतील सर्व शर्यत शौकीनांना आणि नागरिकांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या शर्यतीचा आपण लाभ घ्यावा आणि या शर्यतीचं आयोजन सचिनदादा कांबळे युवा मंचच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। याचे सर्व या ठिकाणी नियोजन आमचे सहकारी मित्र कुबेरदादा खोत, श्याम कांबळे, सतीश गस्ते, पिंटू नाईक, लालासाहेब नाईक, प्रवीण सर्वदे, बाळू सर्वदे, आपू आश्रफ, प्रमोद जकाते, आमचे हरुंब शेख आणि आमचे मार्गदर्शक माजी सरपंच तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष माननीय सुहासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शर्यती पार पडणार आहेत। तरी माझी सर्व शर्यत शौकीनांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या शर्यतीसाठी उपस्थित राहावं असे या ठिकाणी मी आवाहन करतो। मोतीबाबा उर्सानिमित्त व आमचे नेते आमच्या गावचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलवाड गावात सर्वप्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्या शर्यती संपन्न होणार आहेत त्या कायद्याच्या नियमाखाली संपन्न होणार आहेत। सर्व बैलगाडी शर्यती
प्रेमींना एवढी विनंती आहे, आमच्या गावामध्ये सर्वप्रथमच आम्ही अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं शर्यती घेत आहोत। ह्या शर्यती विना काठी लाठी संपन्न होणार आहेत। यामध्ये पंचांचा निर्णय अखेरचा असणार आहे। या शर्यती संपन्न होत असताना सचिनदादा युवा मंच कार्यकर्ते आणि गावातील सर्व नागरिक कटाक्ष पद्धतीनं या पूर्ण बैलगाडीवरती लक्ष ठेवून असणार आहेत। यामध्ये मोटरसायकल अथवा बॅटरी, अन्यथा नाकाच्या बैलगाडीच्या नाकामध्ये शॉर्ट वगैरे असं कोणत्याही प्रकारचा जरी गैरप्रकार घडला तर आम्ही पंच कमिटी म्हणून तो गट सुद्धा वेळप्रसंगी आम्ही बाद करणार आहोत। कारण की शासनाच्या नियमानुसारच ह्या शर्यती संपन्न होणार आहेत। तरी या शर्यतीला तालुक्यातून आणि जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र व ही शर्यत संपन्न होत असताना आपण ड्रोनचा जो वापर करणार आहोत, ह्या ड्रोनच्या नियमानुसार ज्या आपण ड्रोन व्हिडिओ शूटिंग बघूनच आपण बक्षीस डिक्लेअर करणार आहोत। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पंचांचा निर्णय अखेरचा असणार आहे। कोणीही वाद घातल्यास ती गाडी बाद करण्यात येणार आहे।